नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। विशाळगडाच्या इतिहासाला उजाळा, 4 कोटींच्या निधीतून संवर्धनाचे कार्य युद्ध पातळीवर सुरू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला आणि सह्याद्रीच्या कुशीतील अभेद्य रत्न म्हणून ओळखला जाणारा ऐतिहासिक विशाळगड आता कात टाकणार आहे। पुरातत्व विभागाने गडाच्या पुनर्जीवनासाठी कंबर कसली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय दुर्लक्षामुळे दुरावस्थेत असलेल्या या किल्ल्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून दुरुस्तीचे काम आता प्रत्यक्ष सुरू झालं आहे। कोकण आणि घाटमाता यांच्या सीमेवर वसलेला विशाळगड आजही शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देत उभा आहे। शिलाहार राजा मारसिंह यांनी 1058 मध्ये बांधलेला हा किल्ला स्वराज्याच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये हा किल्ला जिंकून त्याचे नाव विशाळगड ठेवलं। इतिहासाच्या पानात या किल्ल्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं, ते पन्हाळगडाच्या वेड्यामुळे। सिद्धी जोहरचा वेढा फोडून महाराज विशाळगडाकडे निघाले होते, तेव्हा याच किल्ल्याने त्यांना सुरक्षित आश्रय दिला होता। जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडावरील लोखंडी शिडीजवळील बुरुज आणि तटबंदीचा मोठा भाग कोसळला होता। सध्या या ठिकाणी ढासळलेले बुरुज, भेगाळलेल्या तटबंद्या आणि निखळलेल्या पायऱ्यांची डागडुजी केली जात आहे। विशेष म्हणजे हे काम करताना आधुनिक सिमेंट कॉन्क्रीटचा वापर न करता पुरातत्वीय निकषानुसार जुन्या पद्धतीचे दगडी बांधकाम केले जाणार आहे। शिवकालीन मार्गावरील दगड शास्त्रोक्त पद्धतीने बसवून गडाचे मूळ सौंदर्य जपले जात आहे। दुर्ग प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या खेळणा किल्ल्याची स्थिती पाहून शिवभक्त हळहळत होते। मात्र आता पुन्हा एकदा तटबंदीतील झाडे झुडपे काढून उत्खनन करून बुरुज दिमाखात उभं राहत आहेत। पावसाळा सुरू होण्यापूर्वी महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पुरातत्व विभागाने ठेवले आहेत। यामुळे गडाचे आयुष्य वाढणार असून पर्यटकांचा प्रवासही सुरक्षित होणार आहे। विशाळगडाच्या या कायापालटामुळे ऐतिहासिक वारसा जतन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून गड उजळणार या भावनेने दुर्ग प्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।